ओके. तर आपण कुठपर्यंत आलेलो? स्ट्रिंग कॅट, स्ट्रिंग सीपीयू बघितलेलं आपण, अँड स्ट्रिंग लेन. ओके. रिमेनिंग जे फंक्शन्स आहेत तर त्याच्या आपण आज थोडीशी प्रॅक्टिस करूयात, अँड देन वी विल मूव टू array and pointers and other assignments too. सो एसटीआर लेन च्या नंतर काय येईल आपल्याला? बघितलेलं आपण एसटीआर सीएमपी. करेक्ट. तर आपण काय जाऊयात? एसटीआर लोअर एसटीआर सीएमपी. ओके. म्हणजे दोन स्ट्रिंग कंपेअर करायच्यात. बोथ स्ट्रिंग आर इक्वल और नॉट. समटाइम आपल्याला असं क्वेश्चन वगैरे असतो. ओके. तर ते ऍज अ स्ट्रिंग मध्ये आपण कशा प्रकारे चेक करू शकतो? तर मी तुम्हाला सिंटॅक्स तर दिलेला आहे त्याच्यामध्ये. करेक्ट. हा सिंटॅक्स यूज करायचा आहे आणि त्याच्यामध्ये स्ट्रिंग वगैरे बघा, हा सिंटॅक्स याचा कम्प्लीट. म्हणजे याच्यामध्ये सगळे आपण फक्त आता काय करायचं, एक बॉडी टाकायची, या बॉडी मध्ये टाकून द्यायचं आणि तो प्रोग्राम लगेच आपला रेडी होणार आहे. म्हणजे जास्त याच्यामध्ये काहीच नाही का. कॅरेक्टर ए घ्यायचा आहे. ओके. तो कॅरेक्टर स्ट्रिंग असणार आहे. याच्यामध्ये साईज देतोय आपण. आता हे बघा, याच्यामध्ये थोडासा डिफरन्स बिटवीन पण येतोय. म्हणजेच काय, की सपोज कॅरेक्टर असेल, आता सिंगल कॅरेक्टर असेल तर त्याला साईज द्यायची गरज नाही. ओके. आता ही साईज दिली आपण, याच्यामध्ये आपण स्क्वेअर ब्रॅकेट जो देतो ना, त्याचा साईज पास करतो की आपली स्ट्रिंग, आपला वर्ड किती साईजचा असेल. करेक्ट. तर तो ऍज अ स्ट्रिंग ऍरे पण आपण तशा पद्धतीने डिक्लेअर करतो. तुमचा ऍरे झाला तर तुम्हाला याच्याबद्दल चांगली आयडिया आली असेल की हा साईज ऑफ काय आहे, किंवा याला आपण अशा पद्धतीने का डिक्लेअर करतो. सो ज्यावेळेस सिंगल कॅरेक्टर असेल तर त्यावेळेस आपल्याला साईज द्यायची गरज नाही, बिकॉज ते एकच असतं. करेक्ट. तो एक सिंगल वर्ड असतो. सो त्याला अंडरस्टँड होतं. सो बट जर एक्स्ट्रा असतील वर्ड, मीन सपोज या ठिकाणी आता गुड म्हणजे 1 2 3 4 असे 4 वर्ड्स आहेत, तर त्याला या ठिकाणी साईज पास करायला लागणार आपल्याला. करेक्ट. आपण फक्त ए दिलाय आणि तो गुड वर्ड दिलाय, तर तो त्याच्यासाठी पॉसिबल नाही प्रिंट करण्यासाठी. करेक्ट. त्याच्यासाठी हे पण आपल्याला अंडरस्टँडिंग याची माहिती पाहिजे. कॅरेक्टर ए घ्यायचं आपल्याला, कॅरेक्टर बी घ्यायचं आहे. कॅरेक्टर ए नाही, कॅरेक्टर स्ट्रिंग ए घ्यायचं आहे, कॅरेक्टर स्ट्रिंग बी घ्यायचं आहे, आणि त्याचा रिझल्ट मध्ये कसं प्रिंट करायचंय? स्ट्रिंग कम्पेअर ए बी असं आपल्याला या ठिकाणी कम्पेअर करायचं आहे. ठीक आहे. सो आपण पण तेच करूयात. याच्यामध्ये एक नवीन फाईल ओपन करतो मी, strcmp.c. ओके. सो आपण हे पण कॉपी करून घेऊयात, याची बॉडी कुठे? strcmp दिसतंय ना? ओके. आता आपण बॉडी करून घेतली. ओके. याच्यामध्ये आता आपण एक सिंपल स्ट्रिंग देतोय. ओके. एक सिंपल स्ट्रिंग देणार आहे. ती स्ट्रिंग आपण चेक करणार की बोथ स्ट्रिंग आर इक्वल ऑर नॉट. म्हणजे आपण दोन स्ट्रिंग द्यायच्यात. आता कम्पेअर करायचं म्हणजेच काय, की दोन्ही सारखे आहेत की नाही ते चेक करायचे बस. आता जास्त यूज नाही. सो यूज तुम्ही फंक्शनॅलिटी वाईज मल्टिपल यूज त्याचे करू शकतात. बट फॉर नाव आपण ऍज अ बिगिनर आपण काय बघतोय की एसटीआरसीएमपी हाऊ वर्क्स. ओके. सो त्याच्यासाठी आपल्याला एक सिंपलच प्रोग्राम या ठिकाणी ट्राय आउट करायला लागणार आहे. मग आपण काय घेतलंय? इन्क्लूड स्टुडिओ घेतलंय .h. त्याच्यानंतर ऍज अ स्ट्रिंगचे थोडेसे हाय लेवलचे प्रोग्राम्स त्याच्यामध्ये ऍज अ फंक्शन आपण मल्टिपल यूज करतो. सो त्याच्यासाठी आपण ऍज अ सेपरेटिव्ह लायब्ररी म्हणजे एक हेडर फाईल घेतली स्ट्रिंग .h. तर ते तुम्हाला चांगल्या प्रकारे आता माहिती आहे. सो आपण इंटिजर मेन फंक्शन घेतले ऍज अ एंट्री पॉईंट फंक्शन म्हणून. ओके. तर त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय? दोन स्ट्रिंग डिक्लेअर करायचे. ओके. तर कॅरेक्टर आपण ए घेऊयात, जसं आपण तिकडे डिक्लेअर केलं तसं. कॅरेक्टर ए तर याची साईज द्यायला लागेल आपल्याला. साईज म्हणजे साईजची गरज नाही, आपण जो साईज घेतलाय याच्यामध्ये देऊयात. तसं घेतलंय गुड कॅरेक्टर बी. दिसतंय ना? कन्फर्म करा एकदा बॅकग्राऊंडला. आवाज येतोय किंवा काय प्रॉब्लेम येस येतोय समजत नाहीये? येस सर ओके ओके ठीक आहे चालेल. आता आपण काय घेतलंय? दोन कॅरेक्टर स्ट्रिंग घेतलेत. ओके. एक घेतली गुड आणि एक घेतली इव्हिनिंग.
आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, याला दोन स्ट्रिंग आपल्याला कम्पेअर करायच्या. कम्पेअर म्हणजे चेक करायचे की आता कंडिशन मध्ये टाकायचे, ऍज इट इज झाला ते कंडिशन मध्ये टाकायचे. आता कंडिशन वाईज आपलं स्टेटमेंट काही पण असू शकतं. ओके, इक्वल टू नॉट इक्वल टू वगैरे असं आपलं कंडिशन वाईज स्टेटमेंट काहीही असू शकतो. याची ऍज अ लेंथ आपण याच्यामध्ये चेकआउट करू शकतो नाही का, किंवा कम्पेअर करण्यासाठी आपण याच्यामध्ये लोअर किंवा अप्पर कॅरेक्टर्स वगैरे, किंवा तुम्ही काही पण असं विज्युअलाइज करू शकता. असं नाहीये की मी आता जर या दोन स्ट्रिंग घेतल्यात सो त्याला फक्त त्या इक्वल आहेत की नाही एवढंच चेक करू शकतो. दॅट इज रॉंग. हे आन्सर हे रॉंग आहे की हे फक्त कम्पेअर करण्यासाठीच नाही आहे, त्याचे मल्टिपल युसेज आहेत. ठीक आहे, तर तुम्ही त्याला तुमच्या अंडरस्टँडिंग नुसार किंवा तुमच्या प्रॉब्लेम स्टेटमेंट नुसार यूज करायला पाहिजे. तर आता याची कंडिशन कशी आहे? आपण काय बघतो आता स्टार सिम्पली. ओके, तर मग आपण जसं त्याच्यामध्ये घेतलेलं आपल्या सिंटॅक्स सिंटॅक्सेशन मध्ये आपण जसं घेतलेलं सेम ऍज इट इज तो सिंटॅक्स आपण या ठिकाणी यूज करतोय. पण आता या ठिकाणी मी काय करतोय, एक इंडिजर रिझल्ट नावाचा कीवर्ड घेतोय. ओके, जसं आपण त्या ठिकाणी घेतलेला होता तसा तो इंटिजर रिझल्ट चेक करतो मी. ओके, करेक्ट, इंटिजर रिझल्ट आपण त्या ठिकाणी कीवर्ड घेतलेला, असं रॉंग वगैरे काहीच नाहीये. इंटिजर रिझल्ट नावाचं कीवर्ड घेतलेला आपण, आणि याच्यामध्ये आपल्याला तर फंक्शन द्यायचे. कुठलं फंक्शन? strcmp. ओके, strcmp मध्ये आपल्याला ब्रॅकेट मध्ये काय द्यायचंय, स्ट्रिंग, दोन्ही पण स्ट्रिंग आपल्याला याच्यामध्ये पास करायच्या आहे. म्हणजे कुठली स्ट्रिंग आली, एक आली ए आणि एक आली बी. ओके, ह्या दोन स्ट्रिंग आपण याला पास केल्या, त्यानंतर सेमीकोलन दिला आणि याला सेव्ह केलंय. हा आपला आता याच्या ठिकाणी स्टेटमेंट किंवा हा जो प्रॉब्लेम स्टेटमेंट होता की कम्पेअर बोथ स्ट्रिंग, तर तो आता आपला कम्प्लीट झालेला आहे. ठीक आहे, आता आपल्याला आउटपुट बघण्यासाठी आपण याच्यामध्ये कुठलीही मेथड ट्राय आउट करू शकतो. राईट नाव आपण याच्यामध्ये इफ अँड एल्स ची कंडिशन टाकून चेक करूयात. ओके, आय होप की तुम्हाला आता इफ अँड एल्स पण माहिती आहे आणि तुमचे त्याच्यावरती प्रोग्राम झालेले आहेत बऱ्यापैकी. झालेत ना? हॅलो, इफ अँड Yes, एल्स sir. चे प्रोग्राम झालेत ना? अभिर आवाज येतोय? रिस्पॉन्स का येतोय करत सर. नाही तुम्ही? हॅलो, हॅलो सर, आवाज येतोय? येस नो काहीतरी बोला. Hello, sir. आवाज येतो, आवाज येतोय ना माझा? रिस्पॉन्स करत चला ना. की तुम्ही काय म्हणजे याकडे काय मेसेज घेतो तुम्ही दुसरं काय काम करताय का? तसं काय असेल तर तसं सांगा मला. नाही सर. No, sir. मी काय विचारलंय, इफ इफ अँड एल्स वरती क्वेश्चन झालंय का? झालंय सर. ओके, म्हणजे तुम्हाला त्याची आयडिया आहे आपण इफ एल्स काय घेतलंय. ओके, तेच हो मी सर. विचारलं, जास्त असं काहीच नाही विचारलं असं हार्ड. याच्यामध्ये आता ही कंडिशन काय आहे सांगू शकतो का मला? अभिर, ही कंडिशन कशासाठी घेतली मी? झाली कंडिशन झालं तोपर्यंत मी या ठिकाणी माझं प्रॉब्लेम स्टेटमेंट टाईप करतो. हॅलो, कंडिशन कशासाठी घेतली मी सांगू शकतो? कम्पेअर करण्यासाठी. नाही नाही, कंडिशन काय आहे म्हणजे याचा मिनिंग काय? ऍज अ कंडिशन कशी रीड करू शकतो? झिरो का इफ घेतलाय? रिझल्ट इक्वल इक्वल टू काय? हे बघा, याच्यामध्ये दोन आहेत नाही का, म्हणजे आपला हा पण ऑपरेटर आहे नाही का, त्याला ऍज अ ऑपरेटर आपण लर्न केलेल्या या गोष्टी. तो याच्यामध्ये डिफरन्स तुम्ही बघितला असेल की आपण इक्वल इक्वल टू पण बघतोय आणि एक इक्वल पण याच्यामध्ये. करेक्ट, इक्वल टू म्हणजे त्याला ऍज अ इनिशियलाइज करतोय आपण. करेक्ट, ऍज अ इनिशियलाइज डिक्लेरेशन आपण त्याच्यासाठी करतोय. याच्यामध्ये आपण ऍज अ कंडिशन चेक करतोय, बोथ ही आणि ही इक्वल आहे का असं करतोय आपण. या ठिकाणी जर सिंगल या ठिकाणी फक्त हा इक्वल टू टाकला असता तर रिझल्ट इक्वल टू झिरो झाला असता. करेक्ट, तर ते रॉंग आहे. आपला रिझल्ट इक्वल टू झिरो नाही करायचा आहे. रिझल्ट इक्वल इक्वल टू झिरो आहे का, तर तो असं चेक करतोय. झिरो मीन्स तो समजतंय? इफ रिझल्ट इक्वल इक्वल टू झिरो, Oh, बोथ sir. थिंग्स आर इक्वल. जर तो झिरो असेल तर याच्यामध्ये जाईल. ओके, म्हणजे तो जर फॉल्स असेल तर याच्यामध्ये जाईल, अदरवाईज तो याच्यामध्ये बाहेर येईल. ओके,
अशा पद्धतीने हे आहे. सो आपण ते घेतले कंडिशन. कंडिशनला आपल्याला ब्रॅकेट मध्ये घ्यायला लागेल. ओके, ती कंडिशन कोणाची कोणाला अप्लाय होणार नाही. अशा पद्धतीने त्याच्यानंतर एल्स. आता एल्स ला कंडिशन द्यायची गरज नाही. ओके, एल्स मध्ये पण आपण टाकू शकतो. एल्स मध्ये जर आपण टाकलं इक्वल इक्वल टू 1 तर ते पण चालतं. ओके, बट आता एल्स मध्ये आपल्याला काही टाकायची गरज पडत नाही. समजतंय? एल्स मध्ये आपल्याला काही टाकायची गरज पडत नाही. तो आपण एल्स मध्ये काहीही न टाकता डायरेक्टली मेसेज प्रिंट करतोय. हाच मेसेज देतोय आपण. strings are not equal. ओके, अशा पद्धतीने आपण याला डिक्लेअर केलेलं आहे. याच्यामध्ये स्लॅश पण दिला आपण. आता स्ट्रिंग आर इक्वल, रिझल्ट इक्वल इक्वल टू 0. ओके, रिझल्ट इक्वल इक्वल टू 0. कंडिशन जर ट्रू असेल तर याच्यामध्ये जा. ही कंडिशन जर ट्रू असेल, ही कंडिशन जर ट्रू असेल तर हे घे, आणि ही कंडिशन जर रॉंग असेल तर तू हे घे. असं तू त्याला सांगतो. इफ अँड एल्स, दॅट इज इनफ. आणि आपण काय केलंय, दोन स्ट्रिंग डिक्लेअर केल्या होत्या. त्याच्यामध्ये त्याला आता कंडिशन मध्ये चेक केलंय. कम्पेअर करतो आपण ए अँड बी सोबत. इफ रिझल्ट इक्वल इक्वल टू 0, कंडिशन ही कंडिशन दिलेली जर ट्रू असेल, ठीक आहे, तर तू हे कर. ही कंडिशन जर ट्रू असेल तू हे कर, आणि ही कंडिशन जर फॉल्स असेल तर तू हे कर, असं तो त्याला बोलतोय. सो लेट मी चेक. हा प्रोग्रामचा पाथ काय आहे? प्लेसमेंट बाय सी प्रोग्रामिंग स्ट्रिंग इन सी. प्लेसमेंट बाय सी प्रोग्रामिंग string in C. This is it. strc emp dot slash a dot out. आता या ठिकाणी काय आलाय? बोथ स्ट्रिंग्स आर नॉट इक्वल. करेक्ट, ऍज एक्सपेक्टेड आउटपुट आलंय. ऍज एक्सपेक्टेड आउटपुट आलंय आपल्याला. हो सर. आपला आउटपुट काय होता? हो. ओके, तर तेच आहे. आता या ठिकाणी काय झालं, या ठिकाणी इंटिजर रिझल्ट मध्ये, इंटिजर या आपण जो डिक्लेअर केलेला व्हेरिएबल आहे, ओके, हा लोकल व्हेरिएबल आपण जो डिक्लेअर केला रिझल्ट नावाचा, त्या रिझल्ट मध्ये कंडिशन आहे. म्हणजे आता हा कम्प्लीट प्रोग्राम कुठे येऊन थांबलाय बघायचं की तुम्हाला. हा जो कम्प्लीट प्रोग्राम आहे हा फक्त आता या एका वर्ड वर येऊन थांबलाय. आधी स्ट्रिंग डिक्लेअर केली होती ए अँड बी, ओके, आणि ए बी डिक्लेअर केली होती. त्याच्यानंतर त्या ए अँड बी ला आपण काय केलंय, एकाच याच्यामध्ये घेतलंय, एका रिझल्ट मध्ये घेतलं. रिझल्ट इक्वल टू ए अँड बी याच्यामध्ये आहे ए अँड बी, प्लस त्याच्यामध्ये हा फंक्शन पण आहे की या कम्प्लीट फंक्शनला आपण एकच कीवर्ड असाइन केलाय, दॅट इज नेम ऑफ रिझल्ट. आणि त्या रिझल्टला आपण कंडिशन वाईज चेक करतोय, रिझल्ट इक्वल इक्वल टू 0. तर कंडिशन, ही कंडिशन दिलेली जर ट्रू असेल तर तू याच्यामध्ये जा, अदरवाइज तू हे प्रिंट कर. सो आता आपण सेम देतोय. ओके, आता आपण सेम पण याच्यामध्ये देत आहोत. ओके, समजतंय? टू थिंग्स आर इक्वल. तर हे अजून फंक्शन वाईज हे आपल्याला खूप हेल्प करतात. म्हणजे प्रोग्राम्स मध्ये असेल किंवा बाकी खूप साऱ्या पर्टिक्युलर लँग्वेज असेल एखादी, तर सेम अशाच पद्धतीचे फंक्शन सगळ्या, फक्त एक त्याचा जो बॉडी असतो, किंवा एक तुम्हाला लँग्वेज आली की ते असं असं बोलतात की एक तुम्हाला पर्टिक्युलर बेस लँग्वेज आली की तुम्ही कुठल्याही लँग्वेज मध्ये प्रोग्राम करू शकता. तर सेम तेच आहे. तुम्हाला जर याच्यामध्ये सिंटॅक्स वाईज कळालं की हे फंक्शन कसे वर्किंग करतात, किंवा सेमीकोलन कुठे असतो, कंडिशन कुठे असते, ओके, लॉजिक कुठं आपल्याला द्यायला लागतं, डिक्लेरेशन कशा प्रकारे केलं जातं, करेक्ट. तर आपण व्हेरिएबल साठी, कॅरेक्टर साठी किती कॉमा देऊ शकतो, म्हणजे जो आपलं कोट असतो, सिंगल कोट, डबल कोट, तर ते आपल्याला प्रॉपर जमलं पाहिजे, किंवा ते आपल्याला अंडरस्टँड झालं पाहिजे. ऍज अ कंडिशन आपण कशा प्रकारे डिक्लेअर करतोय, ओके, ही कंडिशन, ही मेन फंक्शन आपण कशा प्रकारे डिक्लेअर करतोय, त्याला कंडिशन वाईज आपण चेक करण्यासाठी काय करतोय. आपला प्रोग्राम याच ठिकाणी एंड झाला होता. हा जो प्रोग्राम आहे हा आपला याच ठिकाणी एंड झाला होता.
पण तो खरंच झालाय की नाही त्याच्यासाठी आपण काय केलं की त्याला अशा प्रकारे आपण डिक्लेअर केलेलं आहे. One minute. ओके, ठीक आहे, चालेल. ठीक आहे, आता STR-CMP क्लिअर झालं, त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम? नाही सर. नो सर. हे क्लिअर झालंय का? STR-CMP याच्यामध्ये अजून काही बोलायची गरज आहे का? जर गरज असेल तर तसं सांगा, आपण अजून याला एकदा याचा रिकॅप घेऊ शकतो. तुम्हाला पुढे जाण्याच्या आधी मी विचारतो एकदा, कारण आता जो नेक्स्ट प्रोग्राम आहे ना हा तुमच्या पण डोक्यावरनं जाऊ शकतो. ओके, मी तो जाऊ देणार नाही, आहे तर ते आधी अंडरस्टँड झालेत का? सर ते इफ एल्स शिवाय होत नाही का कम्पेअरचं? हो, होतं, असं नाही. तुम्ही कंडिशन दिली ना, कंडिशन दिली आहे. इफ कंडिशन म्हणजे आता चेक कसं करणार ना तू की दोन स्ट्रिंग आहेत तर त्या सेम आहेत की नाही, हे इथं झालंय. हे जे कंपेअरची प्रोसेस आहे ना तर हे याच ठिकाणी झाली. तर कम्पेअर करण्याचं काम इथेच झालंय की कम्पेअर दोन स्ट्रिंग कम्पेअर करायचं. पण त्याला आपण बघण्यासाठी, आपल्याला बघण्यासाठी, आपण व्हिज्युअलाइज करण्यासाठी ही कंडिशन देतो इफ आणि एल्स. ओके, म्हणजे मी काय बोलतो आता लक्ष दे. कम्पेअर काय करायचं, आपल्याला दोन स्ट्रिंग कम्पेअर करायचं. करेक्ट, दोन स्ट्रिंग काय कम्पेअर करायचं आपल्याला? कॅरेक्टर स्ट्रिंग फर्स्ट आणि कॅरेक्टर स्ट्रिंग ए आणि कॅरेक्टर स्ट्रिंग बी. ओके, हे आपल्याला कम्पेअर करायचं, दोन्ही मध्ये याला मग तुलना करायची. ओके, तर तुलना करण्यासाठी आपण एक फंक्शन वाईज ती याच्यामध्ये डेफिनेशन लिहिली. ओके, जी सिंटॅक्स वाईज होती. इंटिजर नावाचा एक व्हेरिएबल डिक्लेअर केलाय. ठीक आहे, का केलाय? कारण आपल्याला याच्यामध्ये याला टाकायचं होतं, याला यामध्ये घ्यायचं होतं म्हणून टाकलं, बाकी काहीच नाही. सो STR-CMP मध्ये आपण ए आणि बी टाकलाय, सो तो इथेच कम्पेअर झालाय. त्याचं जे कॅल्क्युलेशन आहे इंटरनली ते याच ठिकाणी झालंय. बट आपण फक्त याचं कन्सोलवर आपल्या समाधानासाठी काय केलं की याला इफ अँड एल्स मध्ये या ठिकाणी अशा प्रकारे घेतलेलं आहे. ठीक आहे, इफ अँड एल्सचा या प्रोग्रामशी काहीही कॉन्टॅक्ट नाही. ठीक आहे, समजतंय? हो सर. ओके, ठीक आहे, चालेल. सो आपण नेक्स्ट कडे जायचंय आता, स्ट्रिंग रिव्हर्स. हो सर. ठीक आहे, चालेल. थोडस स्ट्रिंग रिव्हर्स समानसाठी प्रॉब्लेम देऊ शकतं, बट प्रॉपरली जर चेक केलं किंवा जर कॉन्सन्ट्रेट केलं तर ते अंडरस्टँड प्रॉपर होणार आहे. ठीक आहे, सो याच्यामध्ये आता मी चेक करतोय, नाव टाकूयात आपण STR रिव्हर्स करतोय. ओके, डॉट सी अशा प्रकारे देतोय. STR फक्त एकच नकोय, स्ट्रिंग रिव्हर्स कॉमा देऊन होतंय का? STR अप्पर लोअर. हा कॉमाने काय प्रॉब्लेम नाही दिला पाहिजे, मे बी नाही. ठीक आहे, मी फर्स्ट टाइम असं सेव्ह करतो, सो ते पण आहे. आता जो प्रोग्राम आहे हा आपण घेतोय या तीन याच्यावरती. ओके, बिकॉज मी याला कंबाईन मध्ये काय घेतोय मी तुम्हाला तो शेकच करतोय आधी. आपण आता जो प्रोग्राम घेत आहोत आपला कम्पेअर पर्यंतचा पार्ट झालाय. ओके, कम्पेअर पर्यंत कम्पेअर स्ट्रिंग कॉपी कॅट वगैरे लेन झालंय आणि आता आपण कम्पेअर पण घेतलंय. पण याच्यानंतर जे हे फंक्शन तर ते आपल्या जीसीसी कंपायलर वरती वर्किंग करत नाहीत ऍज इट इज. आता ऍज इट इज म्हणजे वर्किंग कसं करायला पाहिजे? STR रिव्हर्स केलं. ओके, STR रिव्हर्स म्हणजे मी एक वर्ड देणार आहे, तो वर्ड मला रिव्हर्स करून पाहिजे. या ठिकाणी मी एक्झाम्पल दिले हॅलो, बट हे ऍज इट इज सपोर्ट करत नाही. हे सपोर्ट कुठं करतं? तर तुमच्याकडे ओल्ड कंपायलर्स असतील, त्याच्यामध्ये टर्बोसी लाईक टर्बोसी सारखे कंपायलर असतील, त्याच्यावरती हे 100% वर्किंग होतं. आणि मी तुम्हाला असं सजेस्ट पण केलेलं की तुम्ही ऑनलाईन कंपायलर जर मिळाले तुम्हाला तर त्याच्यावरती पण तुम्ही चेकआउट करू शकता, बिकॉज इन्स्टॉलेशन साठी तर पॉसिबल नाही. ते जे फंक्शन्स आहेत ओल्ड वाले, तर त्या ओल्ड व्हर्जन वरती ऍज इट इज रन करत होते. बट ज्यावेळेस त्याच्यामध्ये अपग्रेडेशन आले किंवा अजून नवीन नवीन गोष्टी त्याच्यामध्ये इंटिग्रेट होत गेले, तर तो पार्ट थोडासा त्यांनी काहीतरी प्रॉब्लेम असल्यामुळे तो त्याला रिमूव्ह केलाय. सो आता याला प्रिंट करण्यासाठी आपल्याला लॉजिक टाईप करायला लागतं. ओके, याला प्रिंट करण्यासाठी आपल्याला ऍज अ लॉजिक टाईप करायला लागतं. आता लॉजिक टाईप करण्याच्या आधी
एक अजून याच्यामध्ये एक पॉइंट आहे की ASCII व्हॅल्यू, तो पण तुम्हाला माहिती पाहिजे. बट मी आधी प्रोग्राम स्टार्ट करतोय आणि मग जर ASCII व्हॅल्यूची तुम्हाला जर अंडरस्टँड झाला नाही तर तो आपण एक प्रोग्राम लगेच कंटिन्यू करूयात. ठीक आहे. ASCII व्हॅल्यू, आता ASCII व्हॅल्यू म्हणजेच काय रे? ASCII व्हॅल्यू, सपोज एक कॅरेक्टर आहे, तर या कॅरेक्टरला समथिंग काहीतरी ऍड्रेस आहे. ओके. तर तो, आता सपोज हा जो माझा कम्प्युटर आहे, या कम्प्युटरला हा आर कळत नाहीये. म्हणजे ही रिअलिटी याच्यामध्ये, मशीन मध्ये त्याला हा आर कळत नाही. मग या कम्प्युटरला काय कळतं? तर या कम्प्युटरला या आरचा ऍड्रेस कळतो. ओके. या कम्प्युटरला या आरचा ऍड्रेस कळतो आणि दॅट इज ऍड्रेस इक्वल टू ASCII व्हॅल्यू. त्या ऍड्रेसलाच काय बोलायचं? ASCII व्हॅल्यू. तर हे मल्टिपल ऍड्रेस असतात, म्हणजे 0 to 9 पर्यंत एक सिरियल नंबर आहे, त्याची पण एक ASCII व्हॅल्यू असते कॅरेक्टरची, नंबरची. त्याच्यानंतर A to Z कॅपिटल, A to Z स्मॉल, त्याची पण ASCII व्हॅल्यू पर्टिक्युलर आहे. सपोज AR ची ASCII व्हॅल्यू जर 55 असेल तर याची 65 असेल. ओके. तर अशा प्रकारे याची ASCII व्हॅल्यू पण डिपेंड असते. सो मी का सांगतोय? बिकॉज आपल्याला आता ते एसटीआर अप्पर, एसटीआर लोअर आणि एसटीआर रिव्हर्स बघायचे. सो ते लॉजिकलीच आपल्याला राईट करायचे आहेत. ओके. त्याच्यामध्ये आपण त्याला नेम तसंच देतोय, पण बघूयात. नाही, जर नाही समजलं तर लगेच त्याच्यामध्ये मला क्वेश्चन मार्क करू शकता. ओके. आपण त्याला पण राईट स्टेप प्रोग्राम टू परफॉर्म 3 functions in string. First str reverse, second str upper, third str lower. ओके. तर हे 3 फंक्शन्स आपल्याला ट्राय आउट करायचे. आता रिव्हर्स म्हणजे एक नाव देणार आहे, ते नाव त्याचं उलट झालं पाहिजे. एसटीआर अप्पर म्हणजे कॅपिटल असेल, सॉरी स्मॉल असेल तर कॅपिटल झालं पाहिजे, आणि लोअर म्हणजे कॅपिटल असेल तर स्मॉल झालं पाहिजे. करेक्ट. समजतंय ना? एवढं तर माहिती पाहिजे. आता कॅपिटल स्मॉल हे काय? ओके. हे बघा, मी आता प्रोग्राम राईट करतोय. प्रोग्राम राईट करत असताना फक्त मी प्रोग्राम राईट करतोय किंवा काय टाईप करतोय याच्यापेक्षा मी प्रोग्राम कसा राईट करतोय हे पण एकदा थोडंसं कॉन्सेप्ट देऊन बघू शकता. बिकॉज या ठिकाणी मला हे सजेशन देत होतं, आणि ते सजेशन आपल्याकडे घेण्यासाठी आपल्याला टॅब द्यायला लागतो, हे तुम्हाला समजायला पाहिजे. आता याच्यामध्ये पण आहे, या टर्मिनल मध्ये हे पण एकदा मला सांगायचं आहे तुम्हाला. सो याच्यामध्ये आता बघूया आपण किती फाईल्स आहेत. याच्यामध्ये अराउंड अप टू 10 फाईल्स आहेत. ओके. अराउंड 3 to 6 आणि ह्या 10 फाईल्स याच्यामध्ये आहेत. बट आता मला काय करायचंय? मला याच्यामधला कुठला तरी एक प्रोग्राम रन करायचा. ठीक आहे. रन करण्यासाठी मग मला, आता तुम्ही काय करणार? सपोज आता अबीर आहे, अबीर काय करणार की मग जीसीसी करणार. ओके. जीसीसी करणार, मग ही स्पेलिंग बघणार किंवा ही डायरेक्टली कॉपी पेस्ट मारणार. मग STRCMP.C अशा प्रकारे टाईप करणार. ओके. तर हे आय नो की तसंच असणार आहे, आणि जर याच्यापेक्षा थोडंसं चेंज असेल तर दॅट इज गुड, आणि आपल्याला तेच पाहिजे. आता मी जी थोडीशी तुम्हाला सांगतोय एक ट्रिक, त्याला ट्रिक समजू शकतो किंवा हा एक ऍडव्हान्स पण आहे याच्यामधला. ओके. तर ते कसं? आता याच्यामध्ये जीसीसी केलंय, जीसीसी आपल्याला करायला लागणार बिकॉज ते स्टार्टिंगचं त्याला माहिती नाही, आपल्या टर्मिनलला माहिती नाही, बिकॉज जीसीसी याच्या नाही. पण याच्यामध्ये जे फाईल्स अवेलेबल आहेत त्या फाईलसाठी आपण STR घेतोय. आता STR घेतोय आणि मी याच्यानंतर टॅब देतोय. ओके. STR टॅब देतोय. आता STR टॅब दिल्याच्या नंतर तो पुढे जातच नाही, तो पुढे जात नाही, हे पण नाही लक्षात घ्या. मी टॅब दिल्याच्या नंतर तो पुढे जात नाही. बिकॉज तो का पुढे जात नाही? तो काय बोलतोय? तुम्ही STR टॅब तर दिले, पण STR टॅबच्या नंतर कॅट पण आहे, CMP पण आहे, CPY पण आहे, लेन पण आहे. तर मग मी काय घेऊ? नाही का? आता मी टॅब दिलं म्हणजे मला ते जे वर्ड आहे तो कम्प्लीट करून पाहिजे.
मग मी त्याला काय सांगतोय की बाबा तू आरचं घे. एसटी आरच्या नंतर जे आर आहे ना, तर तू ते घे. मग मी आर देऊन टॅब देतोय, तर त्यांनी कम्प्लीट एसटीआर अप्पर वगैरे घेतले. ओके, इथपर्यंत समजलंय. तर हे टॅबचा बेनिफिट आपल्याला आहे. आता एसटीआर आरच्या नंतर भरपूर सारे आहेत. ओके, तर भरपूर सारे नंतर मी सी घेतो. तर सी च्या नंतर जो जेवढे सी चे तेवढे फिल्टर करायला होता. एसटीआर च्या नंतर ते जेवढे सी चे, हे बघा आता त्याने जेवढे सी चे होते तेवढे त्याने फिल्टर केले. तो काय बोलतोय की एसटीआर सी मध्ये तर 3 ऑप्शन आहेत, त्याच्यातलं पण तुला वाचलं पाहिजे, नाही का? म्हणजे जर तुम्ही रोबोट फिल्म बघितली असेल, रोबोट मूवी जर बघितला असेल, त्याच्यामध्ये त्या रोबोटला एक क्वेश्चन विचारतो तो एक सलून वाला, की त्या सलून मध्ये जे बसलेले 4-5 जण असतात ते त्याला क्वेश्चन विचारतात त्याचं नॉलेज चेक करण्यासाठी. तर त्याच्यामध्ये तुम्ही ती के भजन लाल आर भजन लाल तसं तुम्हाला ते इमॅजिन होत असेल, सेम तेच फॉर्मॅट आहे याच्यामध्ये पण, की तुम्हाला त्याचं इनिशियलाइज थोडंफार त्याला सांगायला लागते की नाही बाबा मला याच्यामध्ये जायचंय. तर सांगायचं तात्पर्य हेच की तुम्हाला भरपूर सारा कीवर्ड टाईप करण्याची गरज नाही, बिकॉज तुम्ही आता खूप सारं वर्किंग याच्यामध्ये करणार आहे. मग तुम्ही पर्टिक्युलर एक एक वर्ड टाईप करत बसणार नाही. आणि फक्त या फाईल साठीच नाही, फक्त सी प्रोग्रामिंग साठीच नाही, तर तुम्ही कुठलीही फाईल असेल याच्यामध्ये तुम्हाला जर टर्मिनल घ्यायची असेल तर ती त्याची स्टार्टिंगचे 4-5 कीवर्ड देऊन टॅब दिल्याच्या नंतर तो कम्प्लीट होतो. सो हे तुम्हाला माहिती पाहिजे. सी दिल्याच्या नंतर तो सांगतोय की भरपूर सारे सी आहेत. मग मी याच्यामध्ये आता याला ए देतोय आणि ए दिल्याच्या नंतर तो घेणार आहे. हे बघा, ए दिला, टॅब दिला आणि लगेच एटी डॉट सी घेतलेला आहे. तर अशा प्रकारे हे वर्किंग करतो. ओके, समजतंय? म्हणजे अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत की ज्या आपल्याला अजून माहिती पण नाही आणि आपण मध्ये आलोय, आपण वर्किंग करतोय, आपण प्रोग्राम वगैरे पण स्टार्ट केलेत, बिकॉज आपल्याला बेसिकच माहिती नाहीये. तर कसं होणार? रिटर्न 0. ओके, बॉडी. आता याच्यामध्ये आपल्याला प्रोग्राम करायचा आहे. जसं तू बोलला ना प्रथमेश, की आपण ऑल फंक्शन्स ऍट अ टाइम घेऊ शकत नाही का? सो याचा आन्सर येस. तो ऑल फंक्शन्सच नाही, तो सी प्रोग्रामिंगचे ऑल प्रोग्राम्स एका प्रोग्राम मध्ये घेऊ शकतो. सी प्रोग्राम मध्ये जेवढे काय असतील तेवढे तू एका याच्यामध्ये घेऊ शकतो. फक्त तुला डिफरन्स त्याच्यामध्ये एवढंच राहील की तुला मल्टिपल फंक्शन्स राईट करायला लागतील. ओके, त्याच्यामध्ये तुला फंक्शन्स पिक्चर मध्ये घ्यायला लागेल. खूप सारे प्रोग्राम्स आहेत, समजणार नाही कुठल्या प्रोग्रामचा आउटपुट काय आलंय. विदाउट फंक्शन पण वर्किंग करू शकतो तू, बट फंक्शन वाईज थोडस तुला इझिली याच्यामध्ये अंडरस्टँड होतं की आपण काय डिफाईन केलं होतं. बिकॉज तो कोड नंतर रिव्ह्यू करण्यासाठी तुला ऍज अ फंक्शन वाईज तू त्याला चेकआउट करू शकतो. ठीक आहे, आय होप की तुमचं फंक्शन झालंय आणि मी काय बोलतोय हे तुम्हाला समजतंय, डॉक्युमेंट जात नाही. आता आपल्याला डिक्लेअर करायचं. ओके, आपल्याला काय डिक्लेअर करायचं की आपल्याला स्ट्रिंग्स डिक्लेअर करायच्या. ठीक आहे, मग आता आपण काय बघतोय, आपण स्ट्रिंग रिव्हर्स, स्ट्रिंग अप्पर, स्ट्रिंग लोअर बघतोय. ओके, हे आपण स्ट्रिंग बघत आहोत. आता याला आपण काय करूयात, एफ गेटने घेऊयात, युजर इनपुट. ओके, तर युजर इनपुट साठी आपल्याला आधी एक आपण स्ट्रिंग देऊयात त्याला. ठीक आहे, मग आता कॅरेक्टर बोलतोय, त्याच्यानंतर त्याला साईज द्यायची का? तो ठीक आहे, त्याला आपण साईज देऊयात. किती साईज द्यायची त्याला? 100. ओके, त्याला मी 100 साईज दिली. आता हा कॅरेक्टर एसटीआर आपण कशासाठी घेतलाय? आपण घेतलाय याला एफ गेट्स करण्यासाठी. ठीक आहे, जसं आपला स्कॅन एफ होता तसा एफ गेट करण्यासाठी. सो नेक्स्ट आहे कॅरेक्टर, सेकंड काय आपला अप्पर. ओके, तर स्ट्रिंग अप्पर घेऊयात आपण. मग याला काय कीवर्ड देता येईल आपल्याला? अप्पर देऊयात, त्याचे पण 100 मध्ये द्यायचे. मध्ये आपण याला reverse वगैरे ऑपरेशन करू शकतो. मग कॅरेक्टर जसा अप्पर घेतला होता तसा लोअर घेऊयात, याच्यामध्ये पण याला साईज देऊयात 100. ठीक आहे, आणि अजून काय बाकी आहे का? अरे हा, मेन तर राहिलाच रिव्हर्स. ठीक आहे, रिव्हर्स लास्टला घेऊयात, कॅरेक्टर रिव्हर्स. अशा प्रकारे त्याला डिक्लेअर करूयात. त्याची पण साईज देऊयात 100. ओके, याची पण साईज देऊयात 100. म्हणजे तो किती पण असू शकतो. आता किती पण असू शकतो हे कुठे ठरणार आहे? हे याच्यामध्येच ठरणार आहे, एसटीआर मध्ये. ठीक आहे, हा एसटीआर मध्ये त्याची साईज होणार आहे, म्हणजे तो इथपर्यंत या साईज पर्यंत असणार आहे, याचा म्हणजे तो झाला. तुम्हाला इथपर्यंत समजलंय का? मी आता काय केलंय, आपण हे बघा, आता आपण 3 फंक्शन्स ऍट अ टाइम बघतोय. ओके, याच्यामध्ये आपला प्रोग्राम थोडासा मोठा पण होईल. सो तो समजण्यासाठी मी एकदम स्लोली चाललोय, लाईन बाय लाईन चाललोय. थोडासा लेट झाला हरकत नाही. ठीक आहे, थोडस लॉंग सेशन झालं हरकत नाही, पण इम्पॉर्टंट आहे आणि तर मला ते समजलं पाहिजे.
सो एकदा कन्फर्म करा बॅकग्राऊंडला की तुम्हाला आवाज येतोय, बिकॉज मी खूप वेळापासून बोलतोय, मला रिस्पॉन्स मिळालेला नाहीये. येस सर. ओके गुड, चालेल. आणि अजून एक घेतोय मी, बिकॉज आपण एक लूप मध्ये याला ट्राय आउट करूयात. सो इंटिजर आय याच्यामध्ये मी डिक्लेअर करतो. सो हे का डिक्लेअर केलंय हे तुम्हाला प्रोग्राम रायटिंगच्या टायमाला समजेल. बिकॉज हे जे लोअर अप्पर आहेत हे ऍज इट इज वर्क करत नाहीये. याच्यासाठी आपल्याला लॉजिक ट्राय करायला लागेल आणि लॉजिकली त्याला प्रिंट करायला लागेल. आता आपलं टार्गेट काय आहे की आपल्याला स्ट्रिंग अप्पर लोअर झाली पाहिजे, हे आपलं टार्गेट आहे. ठीक आहे. त्याच्यासाठी मग आपल्याला प्रोग्राम मध्ये काहीही करायला लागलं तरी चालेल. आणि काहीही का करायला लागतंय, बिकॉज ते पर्टिक्युलर फंक्शन वर्किंग करत नाहीत, म्हणून आपल्याला हे याच्यामध्ये लॉजिक इम्प्लिमेंट करायची गरज पडत आहे. मग आता पहिला याच्यामध्ये घेऊयात आपण, मी कमेंट्स ऍड करतोय. ठीक आहे. याच्यामध्ये मी प्रॉपरली कमेंट्स ऍड करतोय, जसं की समजेल तुम्हाला. So for str upr याला घेऊयात strlwr, आणि याचं काय आहे हे तुम्हाला माहितीच आहे, strrev. ओके, स्ट्रिंग रिव्हर्स. आणि हा आहे कशासाठी, याला आपण डिक्लेअर केलंय इनपुट स्ट्रिंग फ्रॉम युजर. ठीक आहे, हे आहे. याच्यानंतर याला प्रिंट एफ मध्ये प्रिंट एफ मध्ये समजतंय ना मी काय करतो, जास्त हार्ड नाही वाटत आहे ना? नो सर. हॅलो, नो सर. समजतंय सर. बोलत चला रे, बोलत चला. ओके, एफ केट्स. हा सांगा मग, आता समजतंय तर मग याचं कसं टाईप करू? एवढं सांगतो तुम्हाला की मला आता स्ट्रिंग घ्यायची आहे. सो तुम्हाला मी वरती सांगितलं की स्ट्रिंग साठी काय घेतलं होतं, आणि मला आता या गेटचं फंक्शन सांगा कसं राईट करू, समजतंय तर मग मला समजेल की तुम्हाला खरंच समजतंय. फास्ट str थांबलोय मी. str ओके, कॉमा साइज ऑफ ब्रॅकेट मध्ये हा, str कॉमा साईज stdin ऑफ ब्रॅकेट मध्ये स्ट्रिंग str. कॉमा ओके, stdin. stdin याला स्टँडर्ड इनपुट म्हणायचं. याचं तुम्हाला हे लॉंग फॉर्म पण माहिती पाहिजे. याला बोलायचं स्टँडर्ड इनपुट बोलायचं. याला काय, स्टँडर्ड इनपुट. आता हे का घेतलंय आपण, हे प्रिंटफ आपण काय घेतलंय, इथपर्यंत झालं आपलं डिक्लेरेशन. ओके, इथपर्यंत झालं आपलं डिक्लेरेशन. आता आपला प्रोग्राम स्टार्ट झालाय. आता आपला प्रोग्राम या ठिकाणी स्टार्ट झालेला आहे. म्हणजेच काय की हे ती जी स्ट्रिंग येणार आहे तिला अप्पर करण्यासाठी मला स्ट्रिंग लागणार आहे, करेक्ट. तिला लोअर करण्यासाठी मला स्ट्रिंग लागणार आहे, तिला रिव्हर्स करण्यासाठी मला स्ट्रिंग लागणार आहे. आणि आपण ती आता स्ट्रिंग घेतली. ओके, ती स्ट्रिंग आता आपण घेतली म्हणजे या ठिकाणी डिक्लेअर नाही, आता ती आपण ऍज अ युजर इनपुट टाइमला, म्हणजे प्रोग्राम कंपाईल केल्याच्या नंतर ते आपल्याला ते विचारेल की तुम्ही स्ट्रिंग द्या, त्याचं आउटपुट मी तुम्हाला देतो. समजलं? ओके, याला इथं एरर का दाखवतोय रे? एरर नाही दाखवला पाहिजे, रिटर्नची स्पेलिंग पण करेक्ट आहे. काय कुठं काय राहत नाही का? हो, या ठिकाणी हे राहिलंय ना. आता हा गेला. हे बघा, हे व्हीएस कोड किती आपल्याला हेल्प करत आहे. म्हणजे खाली मला एरर जाणवला, मी बोलतो की तो वर्ड तर करेक्ट आहे, पण तरी पण एरर का जाणवतोय, म्हणजे या ठिकाणी माझं हे कोलन सेमीकोलन राहिल्यामुळे त्याने एरर दाखवलाय. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात प्रोग्राम मध्ये, ज्या की आपल्याला चेकआउट करायला लागतात.
आता हे बघा याच्यामध्ये ठीक आहे, काय गरज नाही, आपण बघूयात नंतर, त्याची गरज नाही. मग आता आपण स्ट्रिंग लोअर साठी किंवा स्ट्रिंग अप्पर साठी आपण लॉजिक बिल्ड करायला स्टार्ट करणार आहोत. ठीक आहे, मग या ठिकाणी मी टाकतोय क्रिएट अ लोअर केस कॉपी ऑफ दी स्ट्रिंग. आता स्ट्रिंग म्हणजे अजून काय आलेली नाहीये, स्ट्रिंग आपल्याकडे काय अजून आलेली नाहीये. तो जी स्ट्रिंग येणार आहे तिला लोअर केस मध्ये करण्यासाठी आपल्याला काय काय करायला लागतं ते आपण आता त्याच्यामध्ये टाकत आहोत. ठीक आहे, मग त्याला टाकण्यासाठी फर्स्ट आपलं फंक्शन ते घेऊयात आपण strcpy. ते strcpy मध्ये आपल्याला लोअर आपण जे डिक्लेअर केलाय तो आणि स्ट्रिंग. ओके, आता हे काय आहे ते तुम्हाला बघितलं लगेच अंडरस्टँड झालं असेल. आय होप की तुम्हाला हे अंडरस्टँड झालं असेल मी काय डिक्लेअर केलंय ते. strcpy मध्ये आपल्याला काय करायचंय हे बघा, मी आता याच्या आधी एक एक्झाम्पल घेतलेलं कम्पेअर बोथ स्ट्रिंग. ओके, आता हे स्ट्रिंग एक मिनिट सीपीवाय करतोय का, कुठली स्ट्रिंग कॉपी करतोय मी लोअर साठी, स्ट्रिंग लोअर साठी क्रिएट अ लोअर केस कॉपी ऑफ द स्ट्रिंग. आता या ठिकाणी मी स्ट्रिंग कॉपी केले, स्ट्रिंग कॉपीचा याचा काही कॉन्टॅक्ट नाही, बट हे लॉजिक लावण्यासाठी याची हेल्प आपल्याला आता घ्यावी लागते. स्ट्रिंग कॉपी म्हणजेच काय की या लोअर साठी आपल्याला आपण str ची जी काही ओरिजिनल स्ट्रिंग पास केली आहे ती आपण घेतोय. ठीक आहे, या लोअर साठी आपण str ची जी काही स्ट्रिंग पास केली आहे ते आपण आता घेत आहोत. बिकॉज लोअर मध्ये काहीच नाही. ओके, लोअर मध्ये काहीच नसणार. मग लोअर मध्ये कधी येईल, ज्यावेळेस एसटीआर मध्ये येईल त्यावेळेस लोअर मध्ये येईल. समजतंय, ज्यावेळेस एसटीआर मध्ये येईल त्यावेळेस त्या लोअर मध्ये येईल आणि ते आपल्याला कॉपी पाहिजे या ठिकाणी. बिकॉज आपण जे खाली लॉजिक लावणार त्याच्यासाठी आपल्याकडं स्ट्रिंग असणं इम्पॉर्टंट आहे. बिकॉज आपल्याकडं स्ट्रिंग आतापर्यंत आलेले नाहीये. सो जेव्हा ती येईल तेव्हा ती कुठली स्ट्रिंग असेल, कुठल्या व्हेरिएबलची असेल ते त्याला माहिती पाहिजे. त्याच्यासाठीच हे लॉजिक आहे. आता याच्यामध्ये जसं आपण डिस्कस केलं याच्यामध्ये आपल्याला लूप घ्यायला लागणार आहे. ओके, आपण याच्यामध्ये आय डिक्लेअर केला होता बघा. ठीक आहे, आय आपण याच्यामध्ये डिक्लेअर केला होता, आय ची व्हॅल्यू 0 दिली आहे. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. आय ची व्हॅल्यू आपण 0 दिली आहे. त्याच्यानंतर लोअर आपण कशासाठी करतोय, आपण स्ट्रिंग लोअर करण्यासाठी करतोय. सो मी लोअरचा व्हेरिएबल याच्यामध्ये घेतलेला आहे. हा जो लूप आहे त्याच्यामध्ये तुम्हाला आता अंडरस्टँड होईल की स्ट्रिंगचा एक आय कुठे, ओके ह्याचा आहे ते ह्याच्यामध्ये स्ट्रिंग सॉरी जो लूपची जी प्रोग्रामिंग आहे ती फक्त नंबर्स प्रिंट करण्यासाठी नाही, हे तुम्हाला आता अंडरस्टँड झालं असेल. ओके, याच्यामध्ये कंडिशन मध्ये आता आपल्याला द्यायचंय नॉट इक्वल टू. ओके, नॉट इक्वल टू 0 असं मी देतोय आणि लास्टला टाकतोय आपण याच्यामध्ये जस्ट 1 मिनिट लॉजिक चेक करूयात. आय इक्वल टू 0 देतो. ओके, त्याच्यानंतर नाही स्लाइस 0 घ्यायला लागेल मला. 0 स्लाइस 0 ला कोट मध्ये घ्यायला लागेल आपल्याला. हे काय आहे हे पण सांगतो का डिक्लेअर केलंय सोबत, ते तुम्हाला माहिती पाहिजे त्याच्यासाठी. याच्यानंतर आय प्लस प्लस, आय प्लस प्लस म्हणजे आयला वाढवत राहायचंय. ते तर आपल्याला माहितीच आहे. ओके, हा लूप मी जोपर्यंत खाली प्रोग्राम काय करतोय तोपर्यंत हा जो लूप आहे हा थोडासा अंडरस्टँड करून घ्यायचा ट्राय करतो की हा लूप का टाकला असेल, त्याच्यामध्ये त्याचं मिनिंग आहे. जास्त खाली काहीही राहिलेलं नाहीये, त्याच्यामध्ये त्याचं मिनिंग आहे. आपण आय घेतलाय, झिरो घेतलाय, काय का घेतलाय ते तुम्हाला समजलं पाहिजे. स्लॅश झिरो म्हणजे तुम्हाला थोडं क्लिक करून देतो की स्लॅश झिरो म्हणजे एम्प्टी स्पेस, त्या ठिकाणी काहीही नाहीये, त्या ठिकाणी काहीही नाहीये असं ते त्या ठिकाणी डिक्लेअर केलेलं आहे. म्हणजे आय इक्वल टू 0 लोअर, लोअर हे आपण डिफाईन करतोय. ओके, आपण खालीवर केलंय का थोडस, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. याला याच्या खाली टाकूयात, आता होऊन जाईल.
ओके, हे बघा फॉर घेतलाय आय इक्वल टू 0. आय आय कुठून आलाय? आय आपण डिक्लेअर केलेला आहे. ओके, आय आपण डिक्लेअर केलेला आहे. आता लोअर लोअर हे काय आहे? आपली लोअर केस करायचं त्याच्यासाठी कीवर्ड आहे आणि आय घेतलाय. ओके, आय घेतलाय. आय काय घेतलाय? आय आय हा पोझिशन चेक करणार आहे, स्ट्रिंगचा पोझिशन चेक करणार आहे. आणि स्लॅश 0 एम्प्टी स्पेस नसला पाहिजे, नॉट इक्वल टू एम्प्टी स्पेस नसला पाहिजे आणि तू प्लस प्लस करत जा. ठीक आहे, एम्प्टी स्पेस नसला पाहिजे आणि तो प्लस प्लस करत जा. हे ती स्ट्रिंग चेक करण्यासाठी आपण लावलेलं लॉजिक आहे. ठीक आहे, हे ती स्ट्रिंग चेक करण्यासाठी आपण लावलेलं लॉजिक आहे. आता लॉजिक असं आहे, इफ लोअर इफ लोअर आय याच्यानंतर आता आपल्याला घ्यायचा आहे हा सिंबल. आता हा सिंबल का घेतलाय ते पण आपल्याला माहिती पाहिजे. आता मी घेतो ए. मी तुम्हाला हे बघा स्टार्टिंगलाच तुम्हाला आस्की व्हॅल्यू सांगितलं होतं बघा. ठीक आहे, स्टार्टिंगला तुम्हाला आस्की व्हॅल्यू सांगितलं होतं. कम्प्युटरला डायरेक्ट हे ए आणि बी काय कम्प्युटरला काहीच कळत नाही. म्हणजे हा जो प्रोग्राम लिहिलाय फॉर आय आय इक्वल टू 0 हे कम्प्युटरला काहीच कळत नाही. कम्प्युटरला कळण्यासाठी जे कंपायलर्स आहेत ते कंपायलर्स याला हेल्प करतात. तो त्याच्यासाठी जे हा थोडेसे कंडिशन्स आहेत समजण्यासाठी प्रॉब्लेम देऊ शकतात. ठीक आहे, त्याच्यामध्ये पण आहे. आणि इक्वल टू याला घ्यायचंय. आता इकडे ए घेतलाय तर इकडे झेड हे आपल्याला कळलं पाहिजे, बिकॉज मी लॉजिक लावतोय. ठीक आहे, ठिकाणी झेड घेतलाय का डन. इथपर्यंत क्लिअर झालंय. आता हे काय घेतलंय ते सांगतो मी तुम्हाला. ठीक आहे, इफ लोअर, ठीक आहे, इफ लोअर इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू ए अँड म्हणजे अजून लगेच थांब म्हणजे जाऊ नको. अँड लोअर इकडे गेले, चुकलं तर सांगत जा ना यार, तुम्ही काहीच बोलत नाही. मी बघा आता चुकलं होतं मला, मीच बघितलं तर मला समजलं. तर लोअर आय इज लेस दॅन ऑर इक्वल टू झेड, ए पासनं तर झेड पर्यंत. कॅपिटल जो असेल तो ए असेल, अदरवाइज ए टू झेड असेल. ठीक आहे, तर हे झालं त्याचं लॉजिक. आता फक्त हे कॅपिटल साठी झालंय. आपल्याला याच्यामध्ये आपण काय करतोय लोअर बघतोय. ओके, तर लोअर बघतोय आपण आता कॅपिटल लॉजिक जे लावलंय ते लावलंय कॅपिटलचं. त्याच्यानंतर आपण आता अप्पर ज्यावेळेस घेऊ, अप्पर साठी आपलं लॉजिक लागेल स्मॉलचं. तर समजण्यासाठी थोडस हे जाऊ शकतं. बट मला सांगा याच्यामध्ये काही नाही समजत सध्या, म्हणजे मला ते समजेल की तुमचं अंडरस्टँडिंग कुठपर्यंत होते. अभिरा डोक्यावरनं जात आहे की समजतंय मी काय बोलतोय ते? हॅलो, आवाज येत नाही? सर ते फॉरचं लूप नाही समजलं. ओके, ठीक आहे, लेट मी रिपीट वन्स अगेन. आता स्ट्रिंग कॉपी केली आहे बघा, स्ट्रिंग कॉपी केली आहे. स्ट्रिंग कॉपीचं या ठिकाणी त्याचा जो हे होता मिनिंग होता तो इथेच एंड झालेला आहे. ठीक आहे, स्ट्रिंगचा मिनिंग इथेच एंड झालेला आहे. आय यातला आपण इंटेजर आहे. इंटेजर काय करतो? इंटेजर पोझिशन वाईज चेंज होत राहतोय. म्हणजे इंटेजर जर असेल तर इंटेजरच पास होऊ शकतो, कारण कॅपिटल कॅरेक्टर जो असेल तर कॅरेक्टर पास होऊ शकत नाही. आता इंटेजर कसं पास होतं? इंटेजर याचं पोझिशन वाईज पास होतोय. म्हणजे एक मिनिट, क्रिएटची पोझिशन 1 असेल तर याचे 2 असेल तर याचे 3 असेल, याचे 4 असेल, असं चेक करण्यासाठी आपल्याला इंटेजरची हेल्प घ्यायला लागली. ठीक आहे, तर मग फॉर आय इक्वल टू 0, ओके, 0 तर आपल्याला डिक्लेअर करायला लागतं म्हणजे सुरुवातीपासून टू लोअर म्हणजे हा आपण डिक्लेअर केलेला व्हेरिएबल. ओके, हा आपण डिक्लेअर केलेला व्हेरिएबल लोअरचा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये टाकला आय, म्हणजे आय हा पोझिशन घेत राहणार. ठीक आहे, कशाची पोझिशन घेत राहणार? या स्ट्रिंगची. स्ट्रिंगची कुठली जी स्ट्रिंग पास होणार आहे ती लोअर मध्ये जाणार आहे, त्याची पोझिशन तो चेक करत राहणार आहे. आणि ती जर नॉट इक्वल टू 0 असेल, म्हणजेच नॉट इक्वल टू 0 असेल तर त्याला प्लस प्लस करत राहा. म्हणजे त्याच्यामध्ये एम्प्टी स्पेस जरी आला, त्याच्यामध्ये एम्प्टी स्पेस जरी आला तरी पण तो प्लस प्लस करत राहा आणि तो ऑल स्ट्रिंग चेक कर. ऑल स्ट्रिंग, ऑल वर्ड, ऑल कीवर्ड चेक कर.
त्याच्यासाठीचा हा घेतलेला या फॉर लूपचा सिंटॅक्स आहे. ठीक आहे. हा लोअर आपण या ठिकाणी डिक्लेअर केलाय, हा आय आपण या ठिकाणी डिक्लेअर केलाय. त्याच्यानंतर हा स्लॅश झिरो मीन्स एम्प्टी स्पेस. ओके, त्या ठिकाणी काहीही नाहीये, तर तो झाला /0. ठीक आहे. त्याच्यानंतर आता काय घेतलं आपण, इफ लोअर आय इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू ए असेल अँड लोअर म्हणजे ही स्ट्रिंग ऑफ आय ती पोझिशन चेक करण्यासाठी. ओके, टू झिरो लेस दॅन ऑर इक्वल टू लेस दॅन ऑर इक्वल टू झेड असेल. आणि हे ए टू झेड जे कीवर्ड्स असतात ते कीवर्ड्स असतात 32. ओके, हे ते कीवर्ड्स असतात 32 आणि ते 32 कीवर्ड साठी आपण हे लॉजिक लावलंय, बिकॉज त्या 32 कीवर्ड मध्ये तू याचं चेक कर, याच्यामध्ये जर असेल तर मला तू त्याचं ते इनपुट मायनस मध्ये करून दे. ओके, थोडस समजण्यासाठी हार्ड जाऊ शकतं. बरं, प्रॅक्टिस जर असेल किंवा याचा जर सराव केला तर त्याच्यामध्ये आपल्याला अजून अंडरस्टँडिंग होण्याचे चान्सेस खूप आहेत. त्याच्यासाठी मी सांगितलंय हे थोडेसे क्रिटिकल आहेत. हे डायरेक्टली ऍज इट इज फंक्शन वाईज होत नाहीयेत. हे ऍज इट इज फंक्शन वाईज होत नाहीयेत, बिकॉज तुम्ही आता याच्यामध्ये चेक केला असेल, याच्यामध्ये हा प्रोग्राम ऍज अ फंक्शनली कसा वर्किंग व्हायला पाहिजे होता. एसटीआर युपीआर. ओके, एसटीआर युपीआर ने किंवा एसटीआर एलडब्ल्यूआर ने हा प्रोग्राम ऍज इट इज वर्किंग व्हायला पाहिजे होता, पण ते सपोर्ट करत नाही. बिकॉज ते फंक्शनच सपोर्ट करत नाही, तर मग काहीतरी आपल्याला लॉजिक द्यायला लागणार आहे. मग अशा पद्धतीचं लॉजिक आपण लावतोय. ओके, ह्या लॉजिक मध्ये ए टू झेड कॅरेक्टर असणार आहेत. ते ए टू झेड कॅरेक्टर हे 32 असणार आहेत. ओके, 32 कॅरेक्टर असणार आहेत. लोअर आय, फर्स्ट आय टू सेकंड आय इक्वल टू 32 कॅरेक्टर्स असणार आहेत. तर ते कॅरेक्टर्स आपल्याला चेक करायचे आणि ते चेक करून त्याचं आपल्याला आउटपुट आलं पाहिजे लोअर मध्ये, अप्पर त्याचं आउटपुट आपल्याला मिळालं पाहिजे. ठीक आहे. तर आपण एक फॉर एक्झाम्पल साठी आता चेक पण करून घेऊयात लगेच की याचं ऍक्च्युअल मध्ये आउटपुट आपल्याला ते मिळत आहे का. ठीक आहे, मग ह्याच्यासाठी एक मध्ये घेऊयात चेक आउटपुट. ठीक आहे, चेक आउटपुट. एकदा आउटपुट बघितलं ना, थोडस क्लिक होईल तुम्हाला. आणि जर हे म्हणजे मी आता एक माझं टार्गेट होतं की ऍज इट इज ऍक्च्युअल मध्ये 3 घ्यायचे, तर तुम्ही फर्स्ट मध्ये तेवढे कन्फ्युज झालाय, तर आपण आज एकामध्ये स्टॉप करूयात. ठीक आहे, एकामध्ये स्टॉप करूयात. मग याच्यामध्ये /n स्ट्रिंग लोअर केस. ओके, याच्यामध्ये येतात 1 मिनिट, स्ट्रिंग लोअर केस मध्ये लोअरच द्यायचं. ओके, % यस. स्ट्रिंग घ्यायला काय द्यायला लागेल तर आपल्याला %. आपण काय डिक्लेअर केलंय वर्ड वरती, अप्पर. ओके, नॉट अप्पर, या ठिकाणी लोअर. लोअर साठी ना, या ठिकाणी लोअर आहे. लेट मी चेक लॉजिक ऍक्च्युअली मध्ये वर्किंग करतंय का, बिकॉज तोपर्यंत तुम्हाला पण अंडरस्टँड होणार नाही. जीसीसी एसटीआर रिव्हर्स. ओके, प्रोग्राम तर कम्प्लीट आहे, म्हणजे याच्यामध्ये काहीच एरर नाही आलेला आपल्याला. त्यामध्ये कॅपिटल देतो, तो स्मॉल झालाय. ओके, स्ट्रिंग लोअर केस करायची आपल्याला, मग मी कॅपिटल द्यायला, तो लोअर झालाय. मग पुन्हा जर लोअर दिली तर लोअरच राहायला पाहिजे. अरे यार, डॉट प्ले डॉट आउट. हे बघा, आपण काय लॉजिक लावलं होतं की जो कॅपिटल आहे तो लोअर झाला पाहिजे. सो तो ऍक्च्युअल मध्ये परफॉर्म करतोय, पण तो ऍज अ फंक्शनली वर्किंग करत नाहीये, त्याला आपण फोर्सफुली वर्किंग करतोय. ठीक आहे,
मग हा जर क्वेश्चन आपल्याला जर इंटरव्ह्यूला आलाच आणि अशाच प्रकारचे इंटरव्ह्यू क्वेश्चन येत होता, एवढी इझी नाही आहेत, म्हणजे हे खूप इझी झाले कम्पेअर बोथ स्ट्रिंग वगैरे, हे खूप इझी झाले तुम्हाला. या 3 टॉपिक वरती जर स्ट्रिंग वरती तुम्हाला जर क्वेश्चन येणार असेल तर तुम्हाला या 3 टॉपिक वरतीच तुम्हाला क्वेश्चन येतो. स्ट्रिंग रिव्हर्स करा, स्ट्रिंग अपवर करा और स्ट्रिंग लोअर करा. ठीक आहे. तर हे जे आपलं आउटपुट होतं ऍज एक्सपेक्टेड, सध्या वर्किंग झालेलं आहे. सध्या ते वर्किंग झालेलं आहे. याच्यामध्ये जे लॉजिक लावलं होतं याच्यासाठी अजून थोडस तुम्हाला हे करायला लागेल. आता हे बघा, आता हे आलं कुठनं? ओके, आता हे आलं कुठनं म्हणजेच हे ए टू झेड हे चेक जरी झालं असलं, ए टू झेड पर्यंत डायरेक्टली ते चेक करत नाही, ते त्या ए टू झेड ची आस्की व्हॅल्यू चेक करतो. ओके, ठीक आहे. आस्की व्हॅल्यूचा प्रोग्राम घेतो तुम्ही, तसं तुम्हाला आस्की व्हॅल्यू समजणार नाही. आस्की व्हॅल्यू घेतो मी. ओके, आस्की डॉट सी. आस्की व्हॅल्यूचा आपण एक प्रोग्राम आता घेऊयात. आता आस्की व्हॅल्यू कशी प्रिंट करायची? आता सेंड डॉक्युमेंट झालं काय? पप्पा असं काय करतोयस? इंटीजर. हे बघा, आता आस्की व्हॅल्यू प्रिंट करणं म्हणजे असं काय खूप हे नाही, हार्ड नाही. आस्की व्हॅल्यू आपल्याला चेक करायचं असेल तर तुम्ही इझिली त्याला चेकआउट करू शकता. कुठल्या कॅरेक्टरला, कुठल्या नंबरला काय आस्की व्हॅल्यू दिलेली आहे, त्याचा पर्टिक्युलर ऍड्रेस काय आहे, तो कम्प्युटर त्याला कुठल्या ऍड्रेसने ओळखतो. आपल्या कीबोर्ड वरती खूप सारे सिम्बॉल्स आहेत, त्या पर्टिक्युलर सिम्बॉल्सला एक आस्की व्हॅल्यू. ओके, प्लसला सुद्धा आहे, इंटूला सुद्धा आहे. त्याच्यानंतर जे काही नॉट इक्वल टू वगैरे इक्वल टू साईन आहेत, तर या ऑल सिम्बॉल्सला एक पर्टिक्युलर आस्की व्हॅल्यू दिलेली आहे. तर हे सेशन झाल्याच्या नंतर तुम्ही पर्टिक्युलर आस्की व्हॅल्यू चेक करायच्या. ठीक आहे, आस्की व्हॅल्यू चेक झाल्याच्या नंतर आपण पुन्हा ते स्ट्रिंग रिव्हर्स आणि अप्पर कडे तोपर्यंत ते समजलं नाहीये. ठीक आहे, तर मी तुम्हाला एक काउंट सांगतो. आय थिंक 256 252 या 256 असा त्याचा काउंट येतं टोटल आस्की व्हॅल्यूच्या. इतके कीवर्ड्स आहेत, इतके कॅरेक्टर्स आहेत अवेलेबल आपल्याकडे. आता कॅपिटल आणि स्मॉल. ओके, ए टू झेड हे कॅपिटल साठी वेगळा ऍड्रेस आहे, स्मॉल साठी वेगळा ऍड्रेस आहे. ओके, तर ते तुम्ही प्रॉपरली वन बाय वन चेक करायचे. वन बाय वन ऍड्रेस कोणाला काय येतो ते चेक करायचे आणि ते प्रिंट करायचे. एका प्रोग्राम मध्ये सुद्धा घेऊ शकता. बाकी द्यायचे पर्टिक्युलर कॅरेक्टर द्यायचे, ते पण प्रिंट होणार आहेत. फक्त एबीसीच कॅरेक्टर नाही आहेत, सो जे ऍट द रेट हॅश हे पण आहेत, हे पण कॅरेक्टर्स आहेत, त्याची पण तुम्ही आस्की व्हॅल्यू काढू शकता. सो ते काढायची सर्वांनी आता, बिकॉज हे समजणार नाही तोपर्यंत. मी स्ट्रिंग रिव्हर्स आणि किती केलं ना, किती ओरडलो तरी पण ते समजणार नाही. याची आस्की व्हॅल्यू जर समजली तुम्हाला, तो त्याच्यामध्ये हेल्प होईल. ठीक आहे, आता आस्की व्हॅल्यू बघूयात आपण. मग आस्की व्हॅल्यू साठी मी टाकतो मेसेज एंटर द कॅरेक्टर टू चेक व्हॅल्यू. ठीक आहे, एक कॅरेक्टर टाका बोलतोय आणि स्कॅनअप घेतोय, कारण स्कॅनअप मध्ये आपण जर याच्यामध्ये हार्ड कोडेड दिलं तर हार्ड कोडेड आपण फक्त एकच चेक करू शकतो. ओके, सो स्कॅनअप मध्ये आपण मल्टिपल चेक करू शकतो. सो त्याच्यासाठी मी या ठिकाणी स्कॅनअप घेतोय. मग सी. आता ज्यावेळेस आपण याची घेतोय, आता मी हे कशासाठी करतोय, कॅरेक्टर साठी करतोय, तर तुम्ही ऑल कॅरेक्टर चेक करायचे. ओके, सो याच्यानंतर काय येणार आहे, ऍड्रेस ऑफ ch. का? ओके, आस्की व्हॅल्यू म्हणजे काय समजलं ना तुम्हाला? आस्की व्हॅल्यू म्हणजे काय? आता हे बघा, हा जो प्रोग्राम झालाय ना, हा तुम्हाला फक्त तुम्ही जो झालाय त्याच्यावरती
बघून असाइनमेंट करा. ओके, मी सांगितलं तुम्हाला बघून असाइनमेंट करा. बिकॉज जोपर्यंत आस्की व्हॅल्यू समजत नाही तोपर्यंत तुम्हाला हे समजणार नाही की हे जे ऍक्च्युअल मध्ये याचं जे कॅल्क्युलेशन झालं हे तुम्हाला समजणार नाहीये किती सांगितलं तरी. सो तुमच्याकडे आस्की व्हॅल्यूचं टेबल असणं खूप इम्पॉर्टंट आहे. सो मी आपण काय करतो आता आस्की व्हॅल्यू चेक करतो. ठीक आहे, हे आपण उद्या कंटिन्यू करायचं. जो प्रोग्राम झाला तोच ऍज इट इज आपण उद्या कंटिन्यू करूया. याच्यामध्ये जे पेंडिंग आहे ते पण उद्या कंटिन्यू होईल. टिल डेट तुम्ही काय करायचं, या आस्की व्हॅल्यूला चेकआउट करायचंय. ऑल आस्की व्हॅल्यू तुमचे झाले पाहिजे. ठीक आहे, मग आता मी काय करतोय, कॅरेक्टर सीएच एक कॅरेक्टर व्हेरिएबल आपण डिक्लेअर केलंय सीएच नावाचं. ओके, त्याला आपण युजर इनपुटने काय करतोय आता, काहीतरी कॅरेक्टर देतो आणि एकच कॅरेक्टर ऍट अ टाइम घ्यायचं आहे. म्हणजे पर्टिक्युलर सिंगल कॅरेक्टर ऍट अ टाइम घ्यायचं आहे. मग त्याला आता घातल्याच्या नंतर त्याला आपण प्रिंट करायचंय. त्याला प्रिंट करण्यासाठी पुन्हा मेसेज देतोय मी. याला थोडस मिनिंगफुल मेसेज देऊयात आपण, म्हणजे कुठल्यासाठी काय झालंय. मग कॅरेक्टर इक्वल टू सी, त्याच्यानंतर स्लॅश एन द्यायची गरज आहे. केला तो देऊयात, नो प्रॉब्लेम. आणि पुन्हा याच्यामध्ये सेमीकोलन देऊन सीएच घेतलाय. ओके, ह्याच्यामध्ये सीएच घेतलाय. आता हा काय घेतलाय मी, प्रिंट कॅरेक्टर सीएच. हा ऍज इट इज जो वरून येणार आहे तो याच्यामध्ये आपल्याला दिसेल, म्हणजे आपल्याला ऍज अ लिस्ट आपल्याकडे राहील. ठीक आहे, आपल्याकडे ऍज अ लिस्ट हे राहील. मग आता पुन्हा एक प्रिंट टेप घेतो. पुन्हा एक प्रिंट टेप घेऊयात आपण. याच्यामध्ये आता आस्की व्हॅल्यू प्रिंट करूयात आपण. ठीक आहे, याच्यामध्ये आता आपण करूयात आस्की व्हॅल्यू प्रिंट करूयात. आस्की व्हॅल्यू ऑफ पर्सेंट डी. आता का टाकतोय बघा या ठिकाणी. हा एक मिनिट, या ठिकाणी ओके, स्लॅश एन आणि सीएच. ठीक आहे, आता पर्सेंट डी काय घेतलाय आपण, जी काही आस्की व्हॅल्यू येणार आहे ते आज इंटिजर मध्ये आपल्याला आउटपुट बघायला मिळणार आहे. त्याचं आउटपुट आपल्याला ऍज अ इंटिजर मध्ये, ऍड्रेस जो असतो ना तो ऍड्रेस मध्ये आपल्याला 0 to 256 पर्यंत त्याचे ऍड्रेस बघायला मिळणार. म्हणजे काहीचं 0 असेल तर काहीचं 51 असेल तर काही 56 असेल, तर हे सिरियल असेल. म्हणजे ए टू झेड स्मॉल सिरियल वाईज असतील, ए टू झेड कॅपिटल सिरियल वाईज असतील, तर चेक करा. आपण ऍक्च्युअल म्हणजे माझं टेबल लगेच पाहत नाही, तर मी लगेच तुम्हाला शोध असतं, पण आपण चेकआउट करू शकतो लगेच की कुठला कुठली व्हॅल्यू असाइन झाली, कुठल्याला कुठली. आता हे शिकवण्याची गरज का पडते, बिकॉज जे स्ट्रिंग अपर अँड लोअर करण्यासाठी आपण ए टू झेडचं लॉजिक देतोय, लॉजिक देण्यासाठी ते कम्प्युटर चेक करते व्हॅल्यू कुठली काय आहे. ठीक आहे, आस्की व्हॅल्यू टाइप मध्ये त्याला इंटरनली चेक करतोय आणि फायनली जीसीसी आस्की आता त्यामध्ये एंटर द कॅरेक्टर चेक आस्की आपण घेतला. ओके, कॅपिटल ए ची आली 60, त्याच्यानंतर स्मॉल ए घेऊया, स्मॉल ए ची आली 97. आणि असं नाही एकदा आलं म्हणजे कंटिन्युअसली येणार आहे. बघा, पुन्हा घेतोय, पुन्हा स्मॉल ए घेतोय, याच्या आले 97. आता स्मॉल बी घेऊयात, याची घेऊयात स्मॉल बी, याच्यामध्ये आली 90. ठीक आहे, कॅपिटल बी घेऊयात, त्याच्यानंतर स्मॉल बी घेऊयात 98. आय थिंक याच्यामध्ये ऍज पर माय अंडरस्टँडिंग याच्यामध्ये 32 नंबरचा डिफरन्स आहे. 32 नंबरचा डिफरन्स आहे. कॅल्क्युलेटर 98 मायनस बी कुठे आहे 66 ना, इफ आय एम करेक्ट. ओके, करेक्ट. याच्यामध्ये 32 नंबरचा डिफरन्स आहे, म्हणजे ते तशा पोझिशनला आहेत. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं सिरियल वाईज असतात. आता या ठिकाणी जर मी दिला असं 7 1 9, हे जर त्या ठिकाणी जर संपलं 17 ला जर संपलं, कॅपिटल जर 17 ला संपते, तर स्मॉल लगेच
त्याच सिरियल नंबरने स्टार्ट होते. म्हणजे जर 7 ला जर 18 असेल तर मग 8 ला 19 असेल, 9 ला 20 असेल, तर अशा पद्धतीने ते सिरियल नंबर घेतात. म्हणजे तुझं 32 नंबर्सचा जो त्यांचा सेट आहे, A to Z 32 नंबर्स, तर ते त्याच्यामध्ये घेत आहेत करेक्टली. तर हे तुम्हाला माहिती पाहिजे. म्हणजे इच अँड एव्हरी कॅरेक्टरला एक ऍड्रेस आहे. ठीक आहे. या हॅशला पण आहे. या हॅशला सुद्धा म्हणजे तुम्ही तुमच्या कीबोर्डवरचे ऑल जे वर्ड्स आहेत की ते तुम्ही कॅरेक्टर्स असतील, खूप सारे प्लस मायनस असतील, सगळे असतील, स्लॅश, इस्केप कॅरेक्टर्स वगैरे व्हॅल्यू आहे ती तुम्ही उद्या प्रिंट करून आणायची ऍज असाइनमेंट. आणि ती तुम्ही घेतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये तुम्हाला अजून जरी प्रॉब्लेम स्टेटमेंट काढता आले त्याच्यानंतर आपण हा प्रोग्राम कंटिन्यू करूया. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला ते समजेल. तुमच्याकडे हा टेबल असणं खूप गरजेचं आहे. बिफोर स्टार्टिंग विथ दिस यू शुड हॅव द कम्प्लीट टेबल ऑफ ASCII व्हॅल्यूज. ठीक आहे. तर ही कम्प्लीट स्वतः ऑल रन करायचे, आता सर्वांनी ऑल रन करायचे. हवं तर काय करा, हा प्रोग्राम घ्या, या प्रोग्राम डायरेक्टली असं करा, स्कॅनएप. हे स्कॅनएप इतक्या वेळेस टाका ना, म्हणजे 32 टाइम्स टाका. ठीक आहे. मग 32 टाइम्स तुम्हाला ते विचारणार आहे की ए टाका, बी टाका, टाका. हवं तर मी पण त्या ठिकाणी करू शकतो लगेच. मग तुम्हाला आता ओके, लेट मी सी. नाही, थोडस प्रॉब्लेम येतोय. शॉर्टकट सांगतोय लास्टला. अरे यार, असं काय होतंय. मी तुम्हाला शॉर्टकट मध्ये टायपिंग करण्याचं सांगतोय. म्हणजे आता हे तुम्हाला करायचं ना टेबल, तुम्ही एका प्रोग्राम मध्येच घ्या आणि त्याला चेकआउट करा. पण एका प्रोग्राम मध्ये घेण्यासाठी तुम्हाला लाईन बाय लाईन कॉपी करायचं असेल, तुमच्याकडे असं पाहिजे लॉजिक पद्धतीने. आणि या ठिकाणी येतं नाही, याच्यामध्ये असं नाही लागणार. ये, 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 ये. ठीक आहे. तो थोडं फॉर्मॅट रॉंगच होतं, मला त्याच्यानं मला काय समजत नाही ऍक्च्युअली मध्ये कशा पद्धतीने घ्यायचं. तुम्ही त्याच्यामध्ये जरा घेऊ शकता. लॉजिक तेच आहे. मला ते ऍक्च्युअल म्हणजे तुम्हाला ते पूर्ण लिस्ट द्यायची होती की तुम्ही लेफ्ट साइडला ABCD अप टू झेड कॅपिटल मध्ये, पुन्हा एक नवीन प्रिंट टेपचं घ्यायचंय त्याच्यामध्ये, म्हणजे एकाच प्रोग्राम मध्ये करायचा. त्याच्यामध्ये स्मॉलचे ए टू झेड ते एका लिस्ट मध्ये घ्यायचे. आणि ह्या कम्प्लीट दोन ज्या लिस्ट होत आहेत त्या लिस्ट मध्ये तुम्ही डायरेक्टली ते पर्टिक्युलर कॅरेक्टर तशा याच्यामध्ये असाइन करू शकता. म्हणजे तुम्हाला तो इथं जर तुम्ही ए टू झेड दिलंय, मग तुम्हाला असं ठिकाणी मेसेज विचारलं की एंटर द कॅरेक्टर टू चेक आस्क व्हॅल्यू ऑफ ए, एंटर द कॅरेक्टर टू चेक आस्क व्हॅल्यू ऑफ बी, एंटर द कॅरेक्टर द चेक आस्क व्हॅल्यू ऑफ सी. अशा प्रकारे तुम्हाला ते विचारलं आणि तुम्हाला फायनल जे आउटपुट येते कशाची व्हॅल्यू काय आली हे समजण्यासाठी मी आता थोडस बघत होतो. बट ते काय लॉजिक लागत नाही, म्हणजे मला ऍट अ टाइम ते प्रिंट करण्यासाठी थोडं सुचत नाही. सो तुम्ही ते चेकआउट करू शकता ऍज पर युअर अंडरस्टँडिंग.
आणि तुम्ही याच्यामध्ये अशा प्रकारे त्याला टाकू शकता. ठीक आहे, असं आहे. हे कॅरेक्टर सेमच ठेवा, फक्त याच्यामध्ये ए बी सी डी असं मॅसेज वाईज चेंज करत चला. आणि तुम्ही हे मॅन्युअलीच करायला लागेल, म्हणजे ए बी सी डी जे आहे ते मॅन्युअलीच 1 बाय 1 टाकायला लागेल. ते टाकून झाल्याच्या नंतर तुम्ही प्रोग्रामचं आउटपुट एका टेबल फॉर्म मध्ये प्रिंट करू शकता. ठीक आहे, समजलं काय करायचंय? हॅलो, मी काय सांगितलं ते समजलं? हो सर. हे बघा, हो हे सर. हा प्रोग्राम आहे, ह्या प्रोग्रामचं आउटपुट ऍज एक्सपेक्टेड आपल्याला मिळालंय, बट ते तुम्हाला लगेच समजणार नाही. मी आता किती सांगितलं ओरडून तरी पण तुम्हाला ते ऍक्च्युअल मध्ये लॉजिक काय लागलं ते समजणार नाही. सो मी त्याला पॉज करतोय आजच्यासाठी. आणि आज तुम्ही आजकी व्हॅल्यू बघा. आजकी व्हॅल्यू मध्ये तुम्हाला समजेल की ऍक्च्युअल मध्ये कुठल्या पोझिशन कॅरेक्टरला कुठली व्हॅल्यू असाइन झाली आहे, आणि त्या पर्टिक्युलर व्हॅल्यूला हा आय फेस करतोय. हा आय त्या पर्टिक्युलर व्हॅल्यूला फेस करतोय आणि त्याला लोअर करण्याचं काम तो करतोय. ठीक आहे, तर ते तुम्हाला समजण्यासाठी तुम्हाला आधी आस्की व्हॅल्यू आली पाहिजे. सो आय एम टॉकिंग अबाउट धिस. एकदा हे झाल्याच्या नंतर त्याला ट्राय करा. आस्की व्हॅल्यू झाली ना, लगेच असं मी ग्रुपमध्ये टाकून द्यायचे. आज प्रथमेशने टाकलंय, बट अविराचं आउटपुट मला काही मिळालेलं नाही असाइनमेंट्स. ठीक पाठवतो आहे, सर. बाकी ठीक आहे. नाही तर ना मी कंटिन्यू करतो. बस आता आस्की व्हॅल्यू पण इम्पॉर्टंट आहे. आस्की व्हॅल्यू एकदा टेबल तुम्ही बरोबर राईट करून घ्या. So आपण ते बघूया. चालेल? येस सर. चालेल ना? येस सर. येस सर.